नमस्कार, मी धनश्रीच्या स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना मलाई कोफ्ता बनवणार आहोत आणि जीरा राईस बनवणार आहोत। तर इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यात आपण खडे मसाले टाकून घेऊया। तेजपत्ता आहे, एक दालचिनीचा तुकडा आहे आणि हे चक्री फूल आहे। इथे हिरवी वेलची घेतली, मी फोडून घेतली, 2 टाकायचे आहेत। आणि इथे हे फ्रोझनचे वाटाणे नाहीयेत, आपले साधे असतात ना ते आहेत। तर हे पण आपण इथे बॉईल व्हायला टाकूया। शेंगामधून निघतात ना ते होते आणि अगदी थोडेसेच होते म्हणून मग मी ते टाकले। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मी इथे ना अगदी थोडं तेल टाकणार आहे। पाण्याला ना उकळ आली, आपण हे ना तांदूळ टाकून घेऊया। ते मी ना 1 चमचा तूप टाकते। तुम्ही इथे बटर वापरलं तरी चालेल, ऍक्च्युली बटर टाकतात पण बटर नाहीये माझ्याकडे म्हणून मग मी 1 चमचा तूप टाकते। तूप गरम झालं ना की जिरा टाकून घ्यायचं। तेच कांदा आहे, काश्मीरी लाल मिरच्या घेतल्यात मी, देठं काढून घ्यायची आहेत। 2 हिरव्या वेलच्या आहेत, तमालपत्र आहे, एक मोठी वेलची आहे, दालचिनीचा तुकडा आहे, 2 हिरव्या वेलच्या आहेत, त्या पण आपण जरा अशा फोडून घेऊया। लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात। इथे थोडे काजू घेतले, तसेच टोमॅटो पण टाकून घ्यायचा आणि इथे मी आलं किसून घेतलेलं आहे, हे पण टाकूया। हे आपण कोफ्त्याची ग्रेव्हीसाठी करतोय। हे ना एक गरम करून म्हणजे थोडंसं शिजवून घ्यायचं, मऊ करून घ्यायचंय सगळं। 1 चमचा मगज बी घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आणि ना अगदी थोडं गरम करून घेऊया आपण, 5 ते 7 मिनिटं। इथे 5-7 मिनिटं झालेली आहेत, छान मऊ झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो पण। ह्याच्यातली मी जी मसाला वेलची आहे ना ही काढून टाकायची आणि हे तमालपत्र आहे ना हे पण काढून टाकायचे। हे गार करून घ्यायचंय आणि नंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। इथे आपण बटाटा किसून घेतला, आता आपण पनीर पण किसून घेऊया। त्याचबरोबर आपण जे हे सगळं किसून घेतलेलं आहे ना, आलं लसूण आणि मिरची हे टाकून घेऊया। इथे काजू आहेत ना हे मी बारीक करून घेते, हे पण थोडे आपण आहे ना असे किसून घेऊया। अख्खं राहिलं ना तर ते कोफ्ते आहेत ना आपण जेव्हा तळतो ना तेव्हा ते फुटू शकतात, म्हणून शक्यतो जेवढं बारीक होईल ना तेवढं करायचं। किंवा मग मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल, पण ते मिक्सरला फिरवलं ना तर ते खूप असं पेस्ट होते, असे दाणे दाणे ना राहत नाही, ते असे दाताखाली आले ना की खूप छान वाटतं। इथे ना अगदी 4 ते 5 मोजून मी काजू टाकलेत। थोडं मीठ टाकून घेऊया आपण चवीनुसार। अगदी थोडी कोथिंबीर टाकायची आणि इथे 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर असं टाकायचंय। जर पीठ एकदमच तुमचं मिळून येत नसेल तर तुम्ही अजून 1-1 चमचा वाढवू शकता। इथे ना भात आपला छान एक 80-85% झालेला आहे। मी गॅस बंद करून टाकते आणि हा आपण आहे ना निथळून घेऊया। याच्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकूया आणि 1 चमचा मैदा टाकायचा आहे आणि हे ना आपण मळून घेऊया। इथे कोफ्त्याचं पीठ आहे ना खूप छान असं मळून घ्यायचंय। तुम्ही जेवढं जास्त छान मळाल ना तेवढे ते कोफ्ते आहेत ना आपण जेव्हा तेलात टाकतो ना तेव्हा ते सुटत नाहीत। इथे थोडा मैदा टाकून घ्यायचा आहे। आपण कोफ्त्याच्या ग्रेव्हीसाठी जे वाटण भाजून घेतलेलं होतं ना ते मी इथे मिक्सरला लावते। ह्याच्यातला ना एक गोळा होईल ना एवढं मी हे ह्याच्यात टाकून घेते आणि हे पण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय, कोफ्ते बनवून घ्यायचे। अजिबात क्रॅक वगैरे असा दिसला नाही पाहिजे आणि हे ना पिठामध्ये थोडे असे घोळून घ्यायचे, हे असं झाले पाहिजे। हे सगळे आपण कोफ्ते करून घेऊया।
हातावर थोडं फिरवून घ्यायचं, म्हणजे जे एक्स्ट्राचा मैदा असतो ना तो निघून जाईल. हे अशा प्रकारे आपण करून घेऊया सगळे. इथे ना माझे कोफ्ते झालेले आहेत सगळे बनवून. इथे ना आधी एक सोडून बघायचा, कारण मग जर विरघळला वेगळा झाला तर सगळंच तेल खराब होईल. तेल इथे तापलंय. छान आहे, विरघळत नाहीये किंवा सेपरेट होत नाहीये. तरी कधी पण आधी आहे ना एक तुम्ही तळून बघा. इथे छान गोल्डन रंग येईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे. इथे आता आपण हे पण टाकून घेऊया. खूप छान कलर आलाय. हे सगळे आहेत ना आपण तळून घेऊया. इथे ना आपले कोफ्ते फ्राय होत आहेत. मी ना इथे गॅस कमी केलाय. तोपर्यंत इथे मी ना जिरा राईस करून घेते. इथे मी 1.5 चमचा तूप घेतलंय. तुम्ही तेलावर वगैरे पण फोडणी देऊ शकता. इथे तूप गरम झालं ना की जिरं टाकून घ्यायचं. इथे जिरं आहे ना छान तडतडलंय. आपण हा राईस पण टाकून घेऊया. इथे तमालपत्र तुम्हाला ठेवायचं तर तुम्ही ठेवू शकता, पण मी काढून टाकते कारण आहे ना ते हलवता पण येत नाही. चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे गॅस स्लो ठेवला ना मी, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे एक कोफ्ते असे फुटले. आपण एक काढून घेऊया. इथे गॅस फास्ट ठेवूनच कोफ्ते तळून घ्या. थोडं तेल गरम करूया आपण. इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आपण शिजताना पण मीठ टाकलेलं होतं. आणि थोडी कोथिंबीर आहे. एक 85% आपला हा भात झालेला होता ना. इथे थोडं झाकण ठेवून ना हा वाफवून घ्यायचा आहे. इथे तेल गरम झालंय. आता मी कोफ्ता सोडून घेते. सुरुवातीला ते आपण 4 टाकून बघूया. थोडंसं फुटले ते. ऍक्च्युली गॅस आपण कमी ठेवला ना म्हणून ते झालं. आता आपण हे सगळे कोफ्ते ना फ्राय करून घेऊया. आपण हे नंतरचे केलेले आहेत ना, हे बघा एकही फुटलेला नाहीये. त्यामुळे मी काय झालं राईस इथे टाकत होती ना, तर म्हटलं फास्ट ठेवला तर करपतील म्हणून मग मी स्लो केला होता. पण स्लो करू नका, हे असे होतं. पण हे तुम्ही नॉर्मल खाल्ले ना तरी खूप छान लागतात. माझा मुलगा तर तळता तळताच खातो. खूप छान असे सॉफ्ट होतात मस्त, आणि चवीला पण खूप छान लागतात. हे पण फुटायच्या आत काढून घेऊया. आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊया. इथे मी जे तेल काढून ठेवलंय ना तेच तेल मी थोडंसं घेणार आहे. अगदी एक पळी पण नसेल, एक पळीला थोडं कमीच आहे. थोडं जिरं टाकून घेते आणि ही जी पेस्ट आपण करून घेतलेली आहे ना ती टाकून घेऊया. आपण आहे ना मसाले टाकून घेऊया. 1 चमचा धना पावडर टाकते. इथे माझ्याकडे जिरा पावडर नाही आहे, संपली आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. पनीर मसाला आहे तर मी तो 1 चम्मच टाकून घेते. 1 चमचाला थोडा कमी टाकलाय. आणि काश्मीरी लाल पावडर आहे ही 1 चमचा टाकून घेऊया. हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे मसाले. मिक्सरचं पाणी पण टाकून घेऊया. हे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. वरून मी कोथिंबीर टाकणार आहे. हे घट्ट आहे, आपण हे अजून जरा पातळ करणार आहोत. त्याला उकळी आणून घेऊया. एक 15% राईस शिजायचा होता ना, तो पण आपला शिजलेला आहे छान मस्त. आणि राईस बघू शकता किती मोकळा झालेला आहे एकदम. इथे गॅस बंद करून टाकूया. थोडा वरून आहे ना मी इथे पनीर मसाला टाकून घेते. अगदी थोडा टाकायचा. इथे झाकण बंद करून मी गॅस बंद केलेला आहे. ह्याला आपण उकळी आणून घेऊया. तोपर्यंत इथे मी चपात्या करून घेते. इथे ना 3-4 मिनिटं झालेत. आमटी ना छान उकळली आहे. इथे मी ना घरात साई काढते ना तर ती मी फेटून घेतली आहे. तुम्ही दुकानातली पण टाकू शकता.
ते गॅस बंद करून टाकूया. आपली डिश पण रेडी आहे. इथे मी तुम्हाला एक कोफ्ता मोडून दाखवते. छान होतो. डायरेक्ट आमटीत नाही टाकायचं. आपण जेव्हा ताटात घेतो ना तेव्हा ह्याच्यातले जसं आपण खाऊ ना तसे पीस टाकायचे. इथे मलाई कोफ्ता आणि जिरा राईस झालेला आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.